धुळे जिल्ह्यात 20 दिवसाच्या विश्रांतीनंतर पावसाने अखेर आज हजेरी मारली. गेल्या 3 दिवसापासून सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांना कुठेतरी आता दिलासा मिळाला आहे. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जो पाऊस झाला तर त्या पावसात शेतकऱ्यांनी पेरणी केली होती. त्यानंतर पेरणी केल्यानंतर पावसाने वरून राजाने दडी मारली आणि शेतकरी पुन्हा संकटात सापडला होता. अनेक पिकं दुबार पेरणीचे संकट देखील या ठिकाणी ओढावले गेले होते. एकंदरीत जर बघितलं तर तापमानाचा पारा देखील 35 अंश सेल्सिअसवर गेल्यामुळे मोठ्या प्रमाणात उकाडा या ठिकाणी झालेला होता आणि आपण जर बघितलं तर दुबार पेरणीचे संकट देखील धुळे जिल्ह्यातील काही भागात येऊन ठेपलेलं होतं. परंतु गेल्या 3 दिवसापासून संततधार पडणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांना कुठेतरी आता दिलासा मिळालेला आहे आणि आता एकंदरीत जिल्ह्यामध्ये कुठेतरी आता गारवा निर्माण झालेला आहे. आपण जर बघितलं तर मध्यम प्रकल्प असेल, लघु प्रकल्प असेल, या ठिकाणी देखील जलसाठा मोठ्या घट झाली होती. परंतु 3 दिवसापासून पडणाऱ्या या पावसामुळे कुठेतरी जलसाठ्यामध्ये देखील वाढ होण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जात आहे. ईश्वर बोरसे, लोकशाही मराठी, धुळे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.